नमस्कार मंडळी, तुमचं आजच्या व्लॉगमध्ये स्वागत आणि तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ दे. चला, आज सकाळी उठलं, आवरलं आहे सगळं, आईचं पण आवरून घेतलं. आता नाश्ताची तयारी म्हणजे बनवायचं आहे थालीपीठ. सो चला थालीपीठ बनवूया. आणि हे बघा, आजचं वातावरण असं आहे. पण अजून तेवढं कडक ऊन नाही आहे. एक 10, 10:30, 11 वाजले ना की कडकडीत ऊन लागतं, मग राहावं नाही. ग्लास इथेच राहिलेला. चला बनवून घेऊया आता थालीपीठ. आणि हिला बसवलं इकडे. तर एक एक कामं आवरून घ्यायचे. किचन म्हटलं की नको वाटतं गरमीत. ते पावसात बरं वाटतं किचनमध्ये काम करायला, थंडगार. गरमीत नको वाटतं. चला, तरीसुद्धा काय आपल्याला सगळी कामं केली पाहिजेत. सो लेट्स गो. चला, आपली थालीपीठाची तयारी तयार झालेली आहे. म्हणजे ह्याच्यात कांद्याची पात, टोमॅटो, मसाले आणि थालीपीठाचं पीठ तयार करून घेतलेलं मध्ये मी. सो ते आहे. तर चला आता करून घेऊया थालीपीठ थापून जराशी. खूप दिवस झाले केली नव्हती, म्हटलं आज करूया. इच्छा झालेली जरा खायची, तर म्हटलं करूया आज. चला बनवून घेतो. चला, थालीपीठं तयार आहेत. थालीपीठं तयार झाली. दही घेऊन आलो जरासं आणि ताक. सध्या हेच बरं आहे, दही ताक ह्याच्यावरच भर दिलेलं चांगलं आहे सध्या. त्यामुळे दही होतं पण जरा सांबट झालेलं, त्याच्यामुळे म्हटलं आईला नको, आपण फ्रेश दही घेऊन येऊया. आणि आमच्या योगीदादाकडे फ्रेश दही मिळतं, सो त्याच्याकडे जाऊन पटकन घेऊन आला. चला आता कामं आवरतील. आईला जेवायला घेऊन येतो. मस्त गोड दही आहे आणि थालीपीठ आहे, खावा. आम्ही पण आता खातो. चला बसू. आता शिल्लक केलं ही आई, ते दही, ते थालीपीठ, हा काबिलता, तो तवा. मग व्हायरल होतात पानचट गेली की आहे की नाही. ही पाण्याची बाटली होती, तर तिचं वरचा भाग जो आहे ना तो कापून टाकला. हा बघा. आता हा हँगिंगसाठी वापरणार आणि हा वापरणार कुंडीसाठी. असा शेप दिला आहे बघायला. चला आता याला मस्त लावून घेऊया. त्याच्यात झाड, एक झाड लावायचं तिथं आतमध्ये. कुंडीवरून झालं. आणि हे कृष्णकमळाची जी वेल होती ना ती तिथे तशी खूप पसरून होती. म्हटलं तिला व्यवस्थित करून घेऊया, कारण काय झालेलं अडचण झालेली तिथे, म्हणून ती पूर्ण खाली आडवी केली. आणि नंतर एक घातल्या गोष्टी ज्या होत्या सगळ्या सोडवून घेतल्यानंतर वेल सोडवून घेतला त्याचा. कारण काय झालेलं खाली राहून ना ते तुटत होतं भरपूर. आणि इथं मांजर आणि ते कुत्र्यांचं आणि हे म्हणजे मस्ती करता करता ते बऱ्याच वेली तुटत होत्या. त्याच्यामुळे काय केलं, ही वेल अशी वरती चढवली आणि हळूहळू करून त्याला एका बाजूने बांधून घेतली. हे बघा, आता हे मस्तपैकी आडवी एका बाजूने चालत राहील. ह्याच्यात अजिबात काही म्हणजे दिसायला पण छान दिसेल. आणि ती बाजूने पूर्ण फिरली एका बाजूने अँगलवरून. आता त्याला पुढे तार मारून घेणार थोडीशी चालण्यासाठी, म्हणजे एका लाईनमध्ये ती पूर्ण समोर मस्त हिरवगार छान दिसेल. आणि फुलली की मग अजून छान दिसेल. आणि थोडं मग ते काम झाल्यानंतर म्हटलं इथे चिरे लावून घेऊया थोडे. जो मला गुलाबांसाठी कंपार्टमेंट करायचा होता, छोटासा भाग करायचा होता गुलाब लावण्यासाठी, तर तो म्हटलं करून घेऊया. आता त्याची सुरुवात केली इकडे चिरे आणून लावून सगळं हळूहळू. हे बघा, आणि आमचं मनू असतं हे सोबत कायम. सो त्यालाही घेऊन तर अशी मस्ती करत मग सगळे चिरे एका बाजूने लावून घेतले बघा व्यवस्थित. आणि भीती वाटत होती का, कारण चिऱ्याचं वजन आणि हे मध्ये पायात आला त्याने परत ते पाय पडायचा वगैरे म्हणून भीती होती. पण ठीक आहे, त्याच्यामुळे जरासं मस्ती करत काम करायला पण मजा येते.
कारण जिकडे मी जातो तिकडे ते माझ्या मागोमाग जसा कुत्रा मागणं फिरत तसं ते माझ्या मागणं फिरत असते. सो जरासं बरं वाटतं त्याच्यासोबत मस्ती करत करत काम करायला. आणि बघा जवळपास आता झालं आहे पूर्ण. जास्त नाही पण हे बघा एक 12 ते 15 चिरे 15-16 चिरे लागले तिथे व्यवस्थित. त्याच्यामुळे ते आता इकडच्या भागात थोडीशी मातीची भर घातली की काम होऊन जाईल व्यवस्थित. आणि गुलाबं तर आहेत, पण आता बाकीचे पण वेगवेगळ्या जातीची गुलाब आणून लावणार. 3-4 प्रकार तर आहेत माझ्याकडे आणि बाकीचे जे प्रकार आहेत ते लवकरच आता घेऊन येईन. चलो आता एक एक काम करून घ्यायचं आहे सगळ्या गोष्टीचं आणि हे झालं की मला परत घरात जाऊन सगळं आवरायचं आहे. सो म्हटलं एक एक गोष्टी पूर्ण करून घेऊया. आता पावसाच्या अगोदर ह्या गोष्टी पूर्ण झाल्या की मग पावसात पटापट झाडं लावायला मला मिळतील. चला आता हे काम पूर्ण झालं, आता बाकीचं काम करून घेऊया. तर मंडळी इथे गुलाबांची झाडं लावायची आहे, त्याच्यासाठी थोडीशी आता माती मागवली ट्रॅक्टरवर आणि दुसरी म्हणजे थोडंसं पार्टिशन करून घेतलं 2 चिऱ्यांच्या मध्ये. आणि हे बघा हे ना चिऱ्याचं काम करायचं म्हटलं ना की असली टी-शर्ट घालायला लागतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चिऱ्याचे डाग काय जात नाहीत, त्यामुळे चिऱ्याचं असलं की असं ब्लॅक अँड व्हाईट काहीतरी घालायचं, काळं वळाने काम करायचं. चला आता पाणी वगैरे सगळ्या झाडांना घालून घेतलं, इथे पण मारून घेतलं. फक्त आता पाणी घालायचं राहिलं आहे. त्या बाजूचे 2 माड आहेत आणि तिकडे जास्वंदी आहेत आणि कढीपत्ता आणि पेरूच्या झाडाला अशी 4 झाडांना 4-5 झाडांना पाणी घालायचं राहिलं आहे. चला आता अंधार पडला आहे तर घरातले आता कामं आवरतात, अजून जेवण सगळं करायचं आहे. सो चला. आहे का बाहेर आलं आणि ट्रेनचा आवाज नाही आला, सगळं झालं आहे का? तर मंडळी सगळी कामं आवरलेत. आज बऱ्यापैकी सगळं आवरून घेतलं आणि संध्याकाळपासून मग काय जेवण वगैरे हेच होतं, चपाती जेवण हे रोजचीच कामं होते. सो म्हटलं जास्त काय रोजचं काम दाखवलं नाही. तर आज तो हा इथला वेल जो होता तो बांधून घेतला, मग अशी व्हिडिओमध्ये बघितलं असेलच. त्याच्यामुळे हा इथली थोडीशी अडचण कमी झाली, वरती गेला. तर आता ह्या इथून सगळीकडे पसरला तर बेस्ट आहे. तसंच त्याला पुढे 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 घेणार. आणि आज तिथे बांध घालून घेतला, तो पार्टिशन केलं थोडंसं. आता थोड्या गोष्टी ह्या करायच्याच आहेत, कारण पावसापूर्वी मला सगळे सेक्शन म्हणजे झाडांचे सेक्शन वगैरे ते सगळे सॉर्टिंग करून ठेवायचे आहेत. कारण मग पावसात सुरुवातीलाच झाडं लावली तर मग ती व्यवस्थित ग्रोथ येतात. गेल्या वर्षीच्या पावसात प्रॉब्लेम असा झालेला की सगळं इथे रान होतं, बऱ्यापैकी रान उगवलेलं खूप जास्त. आणि ते साफ आणि त्याच वेळी कसं होतं, एवढं माझ्या डोक्यात काही प्लॅनिंग नव्हतं की असं काहीचं करावं. आणि पाऊस जसा कमी व्हायला लागला तसं माझ्या डोक्यात काही म्हणजे आता घरात बसून बसून काय करावं हे सुचेना. त्याच्यामुळे म्हटलं या गोष्टी मी केल्या आणि त्याच्यामुळे हे बघा आज जे दिसतंय घर सगळं ते त्यामुळे बघा हळूहळू एक एक गोष्ट करत आता इथपर्यंत सगळ्या गोष्टी पोचलेल्या आहेत. हा भाग तर झाला आहे, बऱ्यापैकी कवर झाला आहे. आता करायचं आहे आपल्याला हा भाग, पण त्यात आहे माती चांगली नाही आहे ती, म्हणजे खाली खडक आहे. सो 1-1.5-2 इंचाचा तरी 2-2.5 इंच जरी मला मातीचा थर द्यावा लागेल, म्हणजेच 1-2-3 ट्रॅक्टर माती घालावी लागेल. तर त्या गोष्टी करून घेईन. आणि इथे एक वाटेवर मला तो आता इथे जो त्याशी बांध घेतला वर ह्याच्यासाठी स्टेपसाठी माती वाहू जाईल म्हणून, त्याच्या मागे थोडीशी माती घालायची आहे कारण मध्ये खडक आहे त्या भागात. तर थोडीशी माती घालायची आणि असंच फरशांचा एक ढीग आहे तिथे, म्हणजे हा प्रॉपर फरशा तो वर खाली आहे. तर माझ्याकडे कटिंग मशीन आहे. सो एक फरशी त्यातली छोटी फरशी जी असेल ती सिलेक्ट करणे, त्याच्यानुसार मग बाकीच्या फरशा कट करून घेईन त्या मापात आणि मग त्या इथे फिट करेन. अशाच फक्त काय करणार आहे की खाली एक लेअर ह्याचा घालणार आहे सिमेंटचा आणि मधला भाग थोडासा वर करून त्याच्यावर तुम्ही लावणार आहे. आणि मध्ये 2-2.5 इंच अशी खाच राहील अशी करणार, त्यात माती भरून मग असं लॉन लावणार आहे. कारण ती वाट आहे इथं काय तेवढासा ताण पडत नाही किंवा याच्यानं गाड्या वगैरे जात नाही, पण तिथे आतमध्ये गाड्या येतात. सो तिथे थोडंसं असं व्यवस्थित प्रॉपरली करायचं आहे
असं प्लॅनिंग माझं चाललं आहे. त्याच्यामुळे ट्रॅक्टरने माती येणार होती आज, पण काय झालं, नवीन रस्ता केला आहे, त्याला खाली उतरायला जागा अजून केलेली नाही आहे, बनवली नाही आहे. ते आता 2-3 दिवसात होऊन जाईल, त्याच्यानंतरच मग ते काम चालू करेन. सो अशा काही गोष्टी आहेत. आणि कुंड्यांसाठी मला माती पाहिजे होती. कुंड्या काही तयार केल्यात, काही डबे असे काय जे खराब झालेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या बाजूला करून ठेवल्यात आणि त्यांची आता कुंड्या तयार करून ती झाडं लावायची. म्हणजे असं वाटलं पाहिजे गेटमधून आतमध्ये आलं की वेगळ्याच दुनियेत आलो आपण, एवढं आपल्याला करायचं आहे. भले घर तसंच ठेवलं, बाकी सगळं तसंच ठेवलं, तरीसुद्धा मला त्या गोष्टी करायच्या आहेत की एंट्रन्स आतमध्ये आपण आलो की प्रसन्न वाटलं पाहिजे. भले मी असो किंवा अदर कोणी असो किंवा कसंही असो, कोणी माणूस आतमध्ये आला की प्रसन्न वाटलं पाहिजे. भले घरात कंटाळा आला तरी चालेल, पण बाहेर बसलं की जरा शांत वाटलं पाहिजे. आता बघितलं घरात नुसती रखरख होते, पण बाहेर एवढी थंडी आहे ना की छान वाटतं इथे बसायला. सो तेच करायचं आहे. झाडं वाढायला वेळ लागणार आहेत. नारळाची झाडावर वाढायला 3-4 वर्ष जातात, 4-5 वर्ष जातात जी मोठी होण्यासाठी. तर असा विषय आहे. सो झाडं वाढायला वेळ द्यावा लागतो, झटपट होत नाहीत ते. त्याच्यामुळे ते रिझल्ट आहेत ते लगेच तुम्हाला दिसत नाहीत. ट्रेन आली तर सगळी माझी कामं आवरली आहेत. सो आता मी इथं झोपायला. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. आणि हो, रोजचंच सांगणं की इथपर्यंत व्हिडिओ बघितलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. हे पण आलं, घरी जायचं आहे त्याला आता आतमध्ये. चला.